बाप्पा मोरया. मोरया. आज आम्ही बाप्पा नाथखोळाची संपूर्ण टीम आलो आहोत आणि गप्पा मारतोय सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या सर्व प्रेक्षकांसोबत. माझ्यासोबत संपूर्ण टीम आहे, म्हणजे कास्ट आहे, सोनाली सुद्धा आहे आपल्यासोबत सिंगर. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत आमच्या बाप्पा नाथखोळा या गाण्याविषयी. गाणं खूप लोकांना आवडतंय. ऑलमोस्ट 1 मिलियन व्ह्यूज आता झालेले आहेत आणि प्रेम मिळतंय लोकांचं. लोक रील्स करतायत आणि खूप आवडलेलं आहे कॉन्सेप्ट, शूट, गाणं सगळंच आवडलेलं आहे लोकांना. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण गप्पा मारूया संपूर्ण टीम सोबत. विशाल सोबत पहिल्यांदा आपण विचारूया विशालला की कसं वाटतंय गाणं. गणपती बाप्पाची गाणी त्यांनी केलेली आहे या आधी सुद्धा, मागच्या वर्षी केली होती, पण या वर्षातलं हे एकमेव गाणं आहे. म्हणजे मी त्याला जेव्हा विचारलं होतं तेव्हा मी त्याला आधी विचारलेलं किती गाणी करणार आहेस यावर्षी, तर तो म्हणाला नाही तर तुझं असेल ते एकच करेल, आणि त्याने एकच केलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे नाहीतर दरवर्षी त्याला एवढी गाणी विचारली जातात. तर मागच्या वर्षी पण खूप सारी गाणी त्याची मला वाटतं 2-2 दिवसाला रिलीज होत होती गणपतीची. त्यामुळे यावेळी विचारलं तर एकच गाणं आहे की अजून खूप सारी गाणी. तो बोलला नाही तुझं असेल तर मग हे एकच गाणं यावर्षी असेल, आणि तसंच त्यांनी केलंय. त्याने बाकीची गाण्यांना सगळ्यांना नकार दिला होता. त्यामुळे आनंद आहे. तर आता त्याला विचारूया की कसं वाटतं या वर्षातलं एक गाणं केलेलं आहे. म्हणजे गाणं केल्यानंतर कसं वाटतं की बाबा आपलं गाणं हिट होतोय किंवा प्रेक्षक जे प्रतिक्रिया देत आहेत त्याच्याबद्दल काय सांगू? गाण्याचे लिरिक्स तर खूप छान आहेत. आणि दादाने जसं मला विचारलं की किती गाणी येणार आहेत, तर मी त्याला पहिल्यांदा शब्द दिला की जर मी हे गाणं करत असेल तर मी 100% दुसरी गणपतीची गाणी नाही करणार, एकच गाणं ठेवणार मी या वर्षातलं. आणि वर्षात एक तरी गाणं करतोच मी गणपतीचं. तर या वर्षातलं हे बाप्पा नाथखोळा, आणि खरंच एवढं सुंदर शूट झालं आहे, एवढं भारी काम तश्मीने केलं आहे. आणि प्लस तुम्ही हे गाणं मी सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन पाहा. आणि कारण एवढ्या कमी दिवसात एवढं प्रेम भेटलं. आता ऑलमोस्ट 1 मिलियन व्ह्यूज होत आलेले आहेत गाण्याला. तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल, प्रशांत नागटे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती गाणं पहा बाप्पा नाथखोळा. आणि जास्तीत जास्त प्रेम द्या. घरातल्या डेकोरेशन बनवताना, अजून आगमनाची ज्यावेळेस तुम्ही घरी येताना व्हिडिओज बनवता त्याला हे गाणं वापरा आणि आम्हाला टॅग करा. जास्तीत जास्त रील्स बनवा. थँक्यू सो मच. बोल कसं वाटतंय गाणं? मला खूप मस्त वाटतोय, पण परत प्लीज परत प्रश्न विचारावा लागेल. नाही, मला परत प्लीज. अच्छा, परत काम काम करायचं. करायचंय. सॉरी, प्लीज कशाला बोलते. आम्ही प्लीज केलेलं तुला की आमच्या सोबत काम करायचं, पण आता डेफिनेटली एवढी टॅलेंटेड आहे आणि मी खूप लोकांसोबत रिपीट काम करतो. त्याच्यामुळे ज्यांच्यासोबत माझं जुळतं, जे चांगलं काम करतात आणि ज्यांच्याकडे अजून चांगलं करण्याची क्षमता असते किंवा इच्छाशक्ती असते, त्यांच्यासोबत मी खूप वेळा रिपीट काम केलं. ज्याचे उदाहरण मी आणि विशाल, सोनाली हे सगळेजण आहेतच. त्याच्यामुळे आता त्याच्यात एक नाव जोडलं गेलेलं आहे तश्वीचं. सो त्याच्यामुळे मी खूप फॉर्च्युनेट आहे की या गाण्यामध्ये ती होती. आणि नाचगोबायामध्ये एक खंत होती, कारण नाचगोबाया गाणं जेव्हा रिलीज झालं तेव्हा ती थोडं पॅचमध्ये दिसली. इम्पॉर्टंट कॅरेक्टर होता नो डाऊट, थोड्याच पॅचमध्ये दिसली. पण ज्यावेळी इंटरव्ह्यूज वगैरे झाले तेव्हा सगळ्या स्टार कास्टने किंवा सगळ्या आर्टिस्टने किंवा सगळ्या कलाकारांनी ऑलमोस्ट तश्वीबद्दल भरभरून बोलले. म्हणजे ती त्या गाण्यामध्ये एवढी भाव खाऊन गेली आहे सगळे, म्हणजे पूजापासून सगळ्यांनीच ऑलमोस्ट तिच्याबद्दल भरभरून बोललेले. त्यामुळे असं वाटत होतं की एक फुल प्लेट सॉन्ग तिच्याबरोबर करावं, आणि तो बाप्पा नाथखोळ्याच्या निमित्ताने तो पूर्ण झाला. आणि डेफिनेटली याच्यानंतर तुम्हाला भरपूर गाणी, आता हे गणपती बाप्पाचं गाणं आहे पण डेफिनेटली अजून तुम्हाला, आणि बेसिकली डान्स ती उत्तमच करते, पण या गाण्यामध्ये तिची ॲक्टिंग स्किल्स ज्या दिसल्यात त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे माझं आणि विशालचं तेव्हा डिस्कशन होतं की ती डान्सर खूप छान आहे, पण ॲक्टिंगचं काय कसं होईल. तेव्हा मी, विशाल आणि रोहित आमचे जे डिरेक्टर आहेत ते तिघंजण आम्ही कॉन्फरन्सवर होतो. आणि तिघांपेक्षा विशालचं सगळ्यात जास्त होतं, दादा ती करणार, 100% करणार, एवढा त्यांनी कॉन्फिडन्स त्यांनी तिथे टाकला. आणि रोहितने पण सांगितलं आपण जरी तिच्याकडून नाही झालं तर आपण करून घेऊ. आणि तो होता, कारण मला फक्त एक कॉन्टेंटवरती माझा खूप जास्त फोकस मी असतो. कॉन्टेंट आपला सुंदर दिसला पाहिजे. जर जेव्हा प्रेक्षक बघतील ती कॉन्सेप्ट, तर त्यांना ते कॅरेक्टर्स हे त्यांचंच गाणं आहे, हे खरंच त्याच कॅरेक्टरमधली लोक आहेत असं वाटलं पाहिजे.
त्यामुळे तो माझा होता, पण ज्या पद्धतीने तिने काम केलं ना, त्यामुळे माझ्या मनात तर आता ती जी प्रतिमा होती तिची की ती फक्त सुंदर डान्सर आहे, तर ती तिच्यासोबत ती एक चांगली ॲक्टर आहे ही तर माझ्या मनात बसलेली आहे. तर डेफिनेटली तिच्यासोबत काम करायला आवडेल. आता निककडे जाऊया. काय वाटतं निक? गाणं तर चांगलं झालेलंच आहे आणि ह्या वर्षातलं म्हणजे मी केलेलं हे पहिलं, म्हणजे मी जेवढी पण गाणी केले ते पहिलंच गाणं आहे माझं गणपतीचं. म्हणजे खूप साऱ्या जणांनी विचारलं, पण माझं असं होतं की जे पण करू ते क्वालिटी आणि चांगलंच करू. तर तुम्ही बघतच असाल की एवढं क्वालिटी आणि चांगलं गाणं केलं. तर हा हीच इच्छा होती. आणि प्रशांत दादाचे पण ह्या वर्षातलं म्हणजे पहिलंच गाणं, म्हणजे ह्या वर्षातलं नाही तर पहिलंच गाणं. तर ते पण जुळून आलं आमच्या दोघांचं की आम्ही केलेलं एक पहिलं गाणं आणि चांगलं झालंय गाणं. सोना? मस्त वाटतंय, गाणं सुंदर झालंय, इतकी सुंदर म्हणजे सगळी जवळची माणसं आहेत गाण्यामध्ये आणि व्हिडिओ सुंदर झाला आहे, ऑडिओ सुंदर झाला आहे. निक आणि विशाल तर नेहमीच सुपर काम करतात, पण त्यात तश्वीची साथ लाभल्यामुळे अजून खुलून आलंय पूर्ण गाणं. आणि रोहित आणि मी गायले दादाचे सुंदर शब्द, ती कॉम्पोजिशन. सो ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ द सॉन्ग. आणि सगळ्यांनी गाणं नक्की बघा, खूप प्रेम द्या आणि या गणेशोत्सवात प्रत्येकाच्या घरी आपलं गाणं वाजलं पाहिजे. या गाण्याच्या ऑडिओबद्दल मला सांगायला आवडेल की संकेताने या गाण्याचं म्युझिक केलेलं आहे. संकेतने ज्याची पूर्ण अरेंजमेंट केली. मागच्या वर्षीच गाणं बनलं होतं आणि मागच्या वर्षी खूप कमी वेळात बनलं, कारण आमचं असं होतं की आम्ही ऑलरेडी दुसऱ्या गाण्यावर काम करत होतो आणि ते गणपती नंतर रिलीज होणार होतं. बट संकेत मला अचानक सुचलं हे गाणं आणि मग मी संकेतला फोन केला. संकेतला म्हणालो की संकेत मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो मी. संकेतला बोललो, संकेत आपल्याला गणपती आता 5-6 दिवसावर आहेत, तर आपण एक गाणं मला सुचले, मला वाटतंय ते आपण करायला पाहिजे बाप्पासाठी. तर त्याने ते अरेंजसुद्धा केलं, बट शूट आमचं होऊ शकलं नाही कारण शूटिंग टीमचा थोडासा इश्यू झाला की शूट नाही करू शकलो. अदरवाईज आम्ही मागच्या वर्षी त्याचा स्क्रॅच बनवला होता आणि त्यामुळे आम्ही ते मनापासून केलं होतं. अचानक एका दिवसात मी सकाळी कंपोज केलं, संध्याकाळी तो अरेंजमेंटला बसला, दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे ट्रॅक होता शूट करण्यासाठी. सो इथपर्यंत एवढं फास्ट प्रोसेस झालेली. पण यावर्षी आम्हाला थोडासा वेळ मिळाला, मागच्या वर्षी न झाल्यामुळे वेळ मिळाला, त्यामुळे आम्ही याला लाईव्ह करू शकलो. खूप साऱ्या गोष्टी म्युझिकमध्ये अजून ॲड ऑन करू शकलो, कोरस वगैरे या सगळ्या गोष्टी प्रॉपर करू शकलो. आणि रोहितने आणि सोनालीने जबरदस्त गायले. सोनालीचा व्हॉइस टेक्स्चर मला माहिती आहे की किती व्हॉइस टेक्स्चरमध्ये ती गाऊ शकते. ती वर्सेटाईल सिंगर आहे त्या बाबतीत, कारण तिने गोंधळ जो शिल्पाच्या नावामध्ये गायला तो एक वेगळ्या झोनमध्ये जाऊन गायला आहे. जी रोमॅन्टिक गाणी गाते ती वेगळ्या झोनमध्ये गाते आणि हे अशा प्रकारचं गाणं. सो ते चॅलेंजच होतं आमच्यासाठी की काय करावं, कारण मी असं नाही आहे की मी छोट्या सिंगर्सना मी अप्रोच नाही केला, बट मला जेवढे सिंगर्स मी अप्रोच करत होतो, जेवढे माझ्याकडे प्रोफाईल येत होते, ते सगळे गोड गातात, एकदमच ते निरागसपणा. आता कुठेतरी जे लहान लहान मुलं पण एवढी सुंदर गातात आता, ते असं वाटतं की मोठीच मुलगी एखादी लेडी गाते अशा प्रकारे गायला लागली तर लहान लहान मुलं. सो मला तो गोडवा नव्हता हवा, मला हवा होता निरागस जो व्हॉइस हवा. त्यामुळे मग सोनालीने स्क्रॅच गायला होता. नंतर असं वाटलं की कोणीच मिळत नाहीये आणि मग सोनालीचं मला पोरांनी सगळ्या मुलांनी आमच्या ग्रुपने कॉन्फिडन्स दिला की तिलाच ठेवूया. ती आणि मी आम्ही दोघेही कॉन्फिडंट नव्हतो या बाबतीत. आणि आत्ता जेव्हा आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं फायनली, स्क्रॅच नंतर फायनल डबिंग केलं रोहितसोबत तिथं, त्याच्यानंतर मी खूप लोकांना ऑडिओ पाठवला की कसं वाटतं. सो कोणालाही कळालं नाही ते सोनालीने गायलं आणि इथेच आम्ही जिंकलो. आणि ते बोलले खूप सुंदर झालेलं आहे. तिने तिच्या काही फ्रेंड्सना पाठवलं, फ्रेंड्सना म्हणजे बेसिकली म्युझिशियन्सना तर आम्ही पाठवलं ज्या फील्डमध्ये, पण आम्ही नॉर्मल लोकांना पण ऐकवलं, घरामध्ये माझ्या ऐकवलं, तिने घरामध्ये ऐकवलं, कोणी ओळखू शकलेलं नाही, तिचा भाऊ स्वतः ओळखू शकला नाही. खूप गोष्टी म्हणजे असं हे आम्ही ते चेक करत राहिलो की कुठेतरी वाटलं नाही पाहिजे ते सोनालीने गायलं आणि ते झालं. त्या बाबतीत तर आम्ही ऑडिओच्या टीमचं खरंच मनापासून रोहितने पण ज्या पद्धतीने गायले, मेन हुकमध्ये तो किती वरच्या स्केलमध्ये गायला हे जर तुम्हाला कळेलच की वरच्या स्केलमध्ये जरी बाप्पानाथपुळा एक मिड स्केलमध्ये असलं तरी त्याने त्याच्या हायर ऑक्टेवला वगैरे गायले आणि ते जबरदस्त होतं. म्हणजे तो अक्षरशः रेकॉर्ड करताना एवढं पण म्हणाला की हे गायल्यानंतर त्याचा जो मॅनेजर होता रोहितचा, तो म्हणाला अरे जाशील वरती, इथपर्यंत झालेलं. सो आणि त्यामुळे या टॅलेंटेड लोकांसोबत म्हणजे या गाण्यामध्ये सगळेच टॅलेंटेड होते, फ्रॉम दी DOP, डिरेक्टर, फ्रॉम दी आर्टिस्ट, फ्रॉम दी
सिंगर्स सगळेच, आणि आम्ही म्युझिशियन निया संकेत सगळेच टॅलेंटेड होते, आणि सगळे टॅलेंटेड आणि क्रिएटिव्ह लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी क्रिएटिव्ह काम होतं. ह्याच्यामध्ये असं तामझाम ठेवलेलं नाही आम्ही, म्हणजे खूप सारे डान्सेस वगैरे, कारण मला एक बेसिक आणि एक काळजाला स्पर्श करणारी काइंड ऑफ गोष्ट लोकांपर्यंत आणायची होती, आणि ज्या पद्धतीने यांनी दाखवले ते 2 भाऊ आणि 1 बहीण, आणि ते कनेक्ट होतात गोष्टी. सो डेफिनेटली प्रेक्षकांचं प्रेम म्हणजे त्याचा आनंदच आहे. तर बाप्पा नातकुळा हे आमचं गाणं आलेलं आहे प्रशांत नाथके ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. खूप प्रेम देतात प्रेक्षक. तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा, रील्स बनवा आणि आम्हाला कोलॅब टॅग करा. आणि डेफिनेटली आता सगळ्यांकडे गणपती बाप्पा आपले येत आहेत, त्याच्यामुळे जर तुमच्या घरी गणपती असेल, कोणाकडे जात असाल तर डेफिनेटली व्हिडिओज बनवा आणि आमच्या गाण्याला प्रेम द्या. आमच्या प्रेक्षकांनी आमच्या आर्टिस्टना सुद्धा तेवढंच प्रेम द्यावं ही अपेक्षा आहे. मला त्याचा जाता जाता ते गाणं बाप्पा नातकुळा जे गाणं आहे जे वेगळ्या व्हॉइसमध्ये सोनालीने गायले, तर तिला मी विनंती करतो की तू त्याच व्हॉइसमध्ये थोड्या 4 ओळी ती गाईल आणि ती ऍक्ट करेल. येस डेफिनेटली. बाप्पा जरा बसना तू माझ्याशी गोड गोड बोलना. बाप्पा जरा हसना तू मोदक लाडू घेशील ना. कापू नकोस कान माझे खोट बोलत नाही. चुकलो असेल कधी जरी बोलतो तुला शारी. बाप्पा माझ्या नाद खुळा हाय जगात भारी. बाप्पा माझा नाद खुळा तुझी स्माईल प्यारी. बाप्पा माझ्या नाद खुळा. गणपती बाप्पा मोरया.